राधेकृष्ण गाईस. या वर्षीची होळी साधी नसेल. येणाऱ्या 3 मार्च 2026 ला आपण सगळे जमिनीवरती रंगाशी खेळू, परंतु आकाशात निसर्ग स्वतःच्या रंगाची उधळण करणार आहे. कारण या होळीला लागतंय खग्रास चंद्रग्रहण, जे चक्क दिसणार आहे ब्लड मून मध्ये. चला तर जाणून घेऊया चंद्रग्रहण म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये आपली पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र झाकला जातो. यालाच आपण चंद्रग्रहण म्हणतो. येत्या 3 मार्च 2026 ला चंद्रग्रहण असल्यामुळे 9 तास आधी म्हणजेच सकाळी 6:20 सुतक म्हणजेच वेद सुरू होतील. या काळात मूर्तीला स्पर्श करणे, देवपूजा आणि शुभ कार्य वर्ज्य करावीत. ग्रहण काळात नामस्मरण, जप, इष्टदेवतेचे ध्यान, साधना अत्यंत फलदायी ठरते. ग्रहणाचा स्पर्श हा दुपारी 3:20 पासून सुरू होत असून मोक्ष सायंकाळी 6:47 होईल. या काळात अन्न खाणे पिणे, झोपणे, केस नख काढणे, शिवणकाम करणे इत्यादी वर्ज्य आहेत. हे नियम लहान मुलांना किंवा गर्भवती स्त्रियांना, वृद्ध, आजारी लोकांना लागू होत नाहीत. गर्भवती महिलांनी या काळात बाहेर पडू नये व ग्रहणाचे दर्शनही घेऊ नये. भाजी चिरणे, सुई, कात्री, चाकू यांसारख्या कोणत्याही वस्तूचा वापर टाळावा. एका शांत जागे बसून इष्टदेवतेचे चिंतन करावे. सुतकापूर्वी पिण्याच्या पाण्यात किंवा दुधात, दह्यामध्ये, अन्नामध्ये तुळशीचे पत्र किंवा दर्भ टाकून ठेवावे. हा काळ मंत्रसिद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. ग्रहण संपताच स्नान करावे. संपूर्ण घरात गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडावे. देवाची पूजा करावी व गरजू व्यक्तींना दान करणे अत्यंत फलदायी सांगितलेले आहेत. तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना नक्कीच शेअर करा व अशाच माहितीसाठी मला फॉलो करा. तुम्हा सर्वांना सुरक्षित होळीच्या हार्दिक शुभेच्छा.